हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे. तर यामध्ये काय आहे ते आता आपण ओपन करून पाहणार आहोत. चला तर बघूया काय पार्सल आले आपल्याला. फिलिप्स ब्रँडचं दिसते बिकॉज ह्याच्यावरती आपल्याला फिलिप्सची सेलोटेप दिसते. बघूया आतमध्ये काय आलेलं आहे. ओके, तर बॉक्स आहे, याच्यामध्ये अजून एक बॉक्स आहे आणि ह्याला बबल रॅप आहे. तर हे आता मी ओपन करणार आहे बॉक्स. परत जड आहे, खूप खूप हेवी आहे हे, त्यामुळं मी इथेच ओपन करून दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे ते. मला वाटतंय काहीतरी मोठी वस्तू आहे, कारण हे खूप हेवी आहे. तर आपण चेक करूया नेमकं काय आलंय. पॅकिंग तर खूप छान केलंय. ओ, फिलिप्सचा एअर फ्रायर आहे, तुम्ही बघू शकता एअर फ्रायर आहे. तर हा मी तुम्हाला आता काढून दाखवते. तर हा बॉक्समधून आता मी काढलेला आहे. तर हा फिलिप्सचा एअर फ्रायर आहे आपला. हा HD 9200 कोड आहे ह्याचा. म्हणजे हा रॅपिड एअर टेक्नॉलॉजीचा एअर फ्रायर आहे. ह्याच्यामुळे आपल्याला हेल्दियर फूड मिळतं आणि ह्याच्यामध्ये 90% लेस फॅटमध्ये कुक होतं फूड. तर आता मी हे तुम्हाला आतमध्ये कसं आहे ते पण ओपन करून दाखवते. चला बघूया आतमध्ये हे मॉडेल कसं आहे. तर पॅकेजिंग खूपच छान आहे, अतिशय मस्त केलं आहे. हे त्यांचं हँडबुक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला सगळी हँडबुकमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते, जसं की हे कसं यूज करायचं आहे, काय करायचं आहे. तर तुम्ही बघाल तर हा 4.1 लिटरचा आहे एअर फ्रायर आणि ह्याच्याबरोबर हे हँडबुक आलेलं आहे. तुम्ही ह्याच्यात वाचून सगळं प्रिपरेशन वगैरे करू शकता. तर अशा प्रकारचं हे हँडबुक आहे. त्यानंतर ह्याचं पॅकेजिंग बघू शकता तुम्ही, किती मस्त केलं आहे. एकदम सेफ राहतं ह्याच्यामुळं. हे एकदम कडक असं लावलेलं आहे ह्यांनी वरती. हा आपला एअर फ्रायर तुम्ही बघू शकता. तर हा एअर फ्रायर मी आता बॉक्समधून बाहेर काढलेला आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते आतमध्ये हे मॉडेल कसं आहे ते. हा तसा लाईट वेट आहे, पण बॉक्समध्ये असल्यामुळं थोडा मला हेवी वाटत होता. बॉक्समधून बाहेर काढल्यानंतर एकदम लाईट वेट वाटतं. तर अशा प्रकारे हे मॉडेल आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय छान असा कलर ब्लॅक आहे. तुम्ही ह्याच्यावरती बघू शकता वेगवेगळे टेम्परेचर आहेत. इथं हे हँडल दिलेलं आहे, हे ह्याची पॉवर पिन आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे टेम्परेचर आणि कुठल्या टेम्परेचरमध्ये काय कुक करू शकता हे दिलेलं आहे. चिकन, फिश आणि व्हेजिटेबल्स, केक्स वगैरे सगळं दिसत आहे आपल्याला ह्याच्यावरती. इथं तुम्ही बघाल तर हे टायमर सेट करू शकता तुम्ही, जेवढा आपल्याला टायमिंग हवा आहे ते. त्याच्यानंतर इथे आपल्याला टेम्परेचर सेट करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे आणि तुमचे जे आपल्याला जे फ्राय करायचं आहे एअर फ्रायर, ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता. इथं तुम्ही बघाल तर ह्यांनी 2 आपल्याला भांडी दिसत आहेत. ह्याच्यामध्ये स्पेस आहे. जर तुम्ही बघितलं तर हे असं पूर्ण ओपन होतं आणि ह्याच्यामध्ये गॅप असल्यामुळे दोन्ही साईडने एकदम छान असं फ्राय होऊ शकतं आणि हे क्लीन करायला पण खूप इझी जातं. अशा प्रकारे निघत असल्यामुळे हे सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित क्लीन करू शकता. जरी खाली सांडलं तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही ह्याच्यामध्ये. आता हे मी आहे तसं परत इन्सर्ट केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे आपण असं फिट करणार आहोत. एकदम छान असं बसलेलं आहे आता व्यवस्थित आणि हे रेडी टू आता यूज आहे. आपण ह्याच्यामध्ये बरेच काही ऑइल फ्री फ्राय करू शकतो.
ह्याच्यामध्ये चिकन आहे, फिश आहे, व्हेजिटेबल्स आहेत, सॅलड्स आहेत, अशा बऱ्याच ऑप्शन्स आपण याच्यामध्ये फ्राय करू शकतो. हे कसं उघडायचं मी तुम्हाला आणि एकदा दाखवते. हे जे आपल्याला इथं दिसत आहे ग्लास टाईपमध्ये, हे असं पुढे करायचं. त्याच्यानंतर हे जे बटन आहे हे बटन प्रेस करायचं आणि बटन प्रेस करून धरल्यानंतर हे अलगद उचलून घ्यायचं. तर हे रिमूव्ह होतं युटेन्सिल ह्याच्यापासून. तर हे जे आहे हे आपल्याला स्टीलमध्ये वाटतं. तर हे जे तुम्ही बघत आहात ह्याला हे युनिक स्टारफिश मॉडेल आहे, म्हणजे हे बॉटम आहे स्टारफिशमध्ये. हे युजर मॅन्युअल खूप मोठं आहे, वेगवेगळ्या भाषेत दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे. ह्याच्यात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आहेत, इंग्लिश आणि बऱ्याच लँग्वेज आहेत. मराठी आणि हिंदी तर नाही आहे ह्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला ह्याच्यात ह्यांनी पिक्चराईजसुद्धा दिलेलं आहे. पिक्चरमध्ये हे कसं यूज करायचं किंवा ह्याचे यूज कसं करावं किंवा कसं करू नये हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. कसं वॉश करावं किंवा कसं नाही हे सुद्धा आपल्याला ह्यांनी पिक्चरच्या रूपात दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यासोबत हे आपल्याला वॉरंटी कार्डसुद्धा येतं. ह्याला इंटरनॅशनल वॉरंटी दिसते आपल्याला. त्यामुळे जर काही झालं तर आपण हे एक्सचेंज वगैरे करू शकतो. ह्याला 1 इयरची इंटरनॅशनल वॉरंटी येते. हे आपलं वॉरंटी कार्ड आहे. ह्याच्यावर वॉरंटी कार्ड नंबर वगैरे सुद्धा दिलेला असतो आपल्याला. आणि वेगवेगळ्या कंट्रीजसाठी आपल्याला हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर काही इश्यू आला तर तुम्ही त्याच्यावरती कनेक्ट करू शकता. हा जो एअर फ्रायर आहे हा ऑन केल्यानंतर जेव्हा आपण पॉवर प्लग ऑन करेल तेव्हा आपल्याला इथे लाईट ऑन होईल. आता सध्या हा ऑफ आहे त्यामुळं आपल्याला लाईट दिसत नाही. इथे ग्रीन लाईट आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर हे जे आपल्याला दिसतंय हे आहे ते टायमर आहे. हे टायमर आपल्याला तुम्ही बघितलं तर 0पासून 10, 20, 30 असे वेगवेगळ्या प्रकारे टायमर दिसत आहे. आणि हा ऑन ऑफच्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. आणि ऑफ झाल्यानंतर हा असा आवाज येतो. त्याच्यानंतर हे जे आहे हे टेम्परेचर सेट करण्यासाठी आहे. आपल्याला ज्या टेम्परेचरला फ्राय करायचं आहे ते टेम्परेचर सेट करायचं आहे आपल्याला इथे. ह्याची वायर पण जर तुम्ही बघाल तर अतिशय मोठी दिसते, म्हणजे तुम्ही कुठेही प्लेस करू शकता. जरी डिस्टन्स म्हणजे तुमचा प्लग जरी लांब असेल किचनवरून तरी तुम्ही ते प्लेस करू शकता. हे बघा किती मोठी वायर दिलेली आहे. एवढी वायर आपल्याला मिक्सरला सुद्धा नसते, एवढी मोठी वायर आहे. त्यामुळं कुठेही आपण ठेवू शकतो हा, जिथे आपल्याला पॉवर प्लग अवेलेबल आहे तिथे. अशा प्रकारे हे आहे टेक्नॉलॉजी ह्याच्यात वापरलेली आहे. त्याच्यानंतर इथून हॉट एअर पास होण्यासाठी हे आपल्याला इथे दिसत आहे. अशा प्रकारे हे अतिशय छान असं मॉडेल आहे. ह्याचा कलरसुद्धा अतिशय सुंदर आणि युनिक आहे. ब्लॅक असल्यामुळे क्लीन करायला इझी जातं. तर तुम्ही व्हाईट बेस घेतले तर त्याच्यावरती डाग वगैरे लागतात, त्यामुळे ते खराब दिसतं. तर ब्लॅक म्हणून मी मुद्दाम ब्लॅक कलर घेतलेला आहे, जेणेकरून क्लिनिंगसाठी अतिशय छान सोपं जाईल. याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या लिटरमध्ये ऑप्शन येतात, 4, 5, 6 लिटर. आम्ही हे जे मॉडेल घेतलेलं आहे 4 लिटरमध्ये घेतलेलं आहे. आणि हे स्लिप होत नाही, कारण की ह्याला हे खाली तुम्ही बघाल तर रबर दिलेले आहेत. त्यामुळे रबर पॅड असल्यामुळे हे स्लिप होत नाही किंवा पडण्याची चान्सेस खूप कमी असतात ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे हे आपलं मॉडेल आहे. हे ह्याच्यात बसवताना परत सेम टेक्निक आपल्याला यूज करायचं आहे. हे फक्त असं प्रेस करायचं आहे आणि वरून त्याला प्रेस केलं की झालं. ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपीज करून पाहणार आहोत, तर त्या रेसिपीज पण मी तुम्हाला दाखवेन. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.